घडली. मी एका 12वी आर्टची विद्यार्थी मी तुम्हाला आज आहे ना राज्यशास्त्र या विषयावर सांगणार आहे. माझा विषय आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न. येथे त्यांनी प्रस्तावना अशी केली की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आलेल्या आपण पाहिले आहे. तसेच सहभागी राज्य, मानवी हक्क बाबत जागरूक बिगर राजकीय अभिव्यक्ती यांचे वाढते महत्त्व, पर्यावरण आणि गरिबी विकास योजनेत दृष्टिकोन, लिंग भाव दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झालेले आहेत. हे प्रश्न भारताने कसे हाताळले आहेत हे आपण समजून घेणार आहोत. पर्यावरण आणि शाश्वत. आपण पर्यावरण कशाला म्हणू शकतो? जिथे मानव सजीव म्हणजे जे राहू शकतात आपण त्यांना पर्यावरण म्हणू शकतो. आणि शाश्वत म्हणजे जे कधीही नाश पावणारे. याची व्याख्या इथे अशी केलेली आहे: पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये मनुष्य, प्राणी, वनस्पती नैसर्गिकरित्या आढळतात. सर्व सजीव निर्जीव वस्तूंनी मिळून पर्यावरण तयार होत असते. यामध्ये माती, हवा, पाणी, खडक इत्यादींचा समावेश होत असतो. 1983 साली पर्यावरण आणि विकास आयोगाने स्थापना केली. या आयोगाने 1987 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये शाश्वत विकास पर्यावरण या दृष्टिकोन मांडण्यात आलेला आहे. पर्यावरणाशी निगडीत काही घटक महत्त्वाचे. या चार समस्या पुढीलप्रमाणे यात 4 प्रकार पडतात. पहिला आहे हवामान, प्रदूषण आणि तिसरा आहे जंगलतोड आणि पाण्याची कमतरता. तसेच पहिले आहे हवामानात बदल. आपण आता हवामानात बदल बघू शकतो. जसं की पाणी दरवर्षी पावसाळ्यात पडणारा उन्हाळ्यात पडतोय आणि जो हिवाळ्यात पडणारा जो थंडी उन्हाळा असतो त्यांचे जीवनचक्र हे बदलत झालेले आहे. येथे त्यांनी प्रस्तावना अशी केली आहे की हवामान बदलाचे प्रमुख कारण हे हरितगृह वायूचे उत्सर्जन हे आहे. यामुळे दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि पूर यांसारखे वातावरणातील समस्या आपण उद्भवत आहोत. प्रदूषण कशाला म्हणू शकतो की आता आपण प्रदूषण बघू शकतो. प्रदूषणाचे 4 प्रकार पडतात: मृदा वायू, जल प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. आपण प्रदूषणामुळे जो की आपला ओझोन लेयर असतो तो आता कमी होत चाललेला आहे. येथे त्यांनी प्रस्तावना अशी केलेली आहे की हवा हे प्रदूषण, हवामानात बदल याचा निष्कर्ष संबंध आहे. प्रदूषणामुळे पृथ्वीची उष्णता वाढत चाललेली आहे. त्याशिवाय मोठमोठ्या महानगरांमध्ये दाट धुळीचे सारखे प्रदूषण वाढून लोकसंख्येच्या आरोग्यावर हानी पोहोचत आहे. आता आपल्याला प्रदूषण वाढीमुळे लोकांच्या आरोग्याला सुद्धा हानी होत आहे. तिसरा आहे जंगलतोड. आपण जंगलतोड जर कधी केली तर आपले जे ऊन वगैरे जे असतं ते आता वाढण्याची शक्यता आहे. जसं की तापमान वाढीची शक्यता वाढलेली आहे. जंगलतोडची प्रस्तावना इथे अशी केली आहे: जंगल कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. जंगलतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडची वाढीमुळे तापमान वाढत चाललेले आहेत आणि जंगलतोडीमुळे जंगलात राहणारे प्राणी मानवी वस्ती येऊ लागलेले आहेत. यामुळे मानवी जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे की जे जंगलात राहणारे जे प्राणी आहेत ते आता आपल्या वस्तीमध्ये येऊन राहिलेले. तर मानवाने राहायचं ते हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. चौथा आहे पाण्याची कमतरता. पाण्याच्या कमतरतेमुळे वेगवेगळे आपले आरोग्याला हानी पोहोचत आहे की पाणी दूषित येतं. ते सुरक्षित असायला हवं पाणी वगैरे. तरी त्यांनी व्याख्या अशी केलेली आहे: लोकसंख्या वाढ आणि हवामानात बदलामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थिती यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळणे ही लोकांसमोर मोठी समस्या राहिलेली आहे.